थँक्यू व्हेरी मच मनीषजी पाटील यांचा आवाज आपण ऐकत होतात. जॉली बॉईज मुंब्रा वर्सेस आपण पाहत आहेत मौलिक 11 वाघबीळ. दोन संघांमध्ये एक अतिशय सुंदर लढत. खूप चांगलं ऑर्गनायझेशन या स्पर्धेच्या माध्यमातून साई श्रद्धा ग्रुप आयोजित मैत्री चषक 2023चा हा शानदार सोहळा. टॉप 8 मध्ये आपण पाहतायत MS11 जाहीर संघाला बाय मिळाली. त्यांचं नशीब जरूर आतापर्यंत उघडलं गेलंय, परंतु अजून एक सामना खेळायचा आहे त्यांना. आजच्या दिवसात अप्रतिम दर्जेदार आयोजन, नियोजन, ऑल इज वेल. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. सामन्याला सुरुवात होते 2:12 आणि इथून तुमचा टायमर या वेळेला सेट झालाय. पहिला चेंडू ऑफ साईडला ऑन द राईज ऑन दी ऑफ खेळला गेला, मात्र क्षेत्ररक्षकाने केले मिस्टेक. पंकज गोंधळे या वेळेला आपण पाहतायत चेंडूवर सुपर टायमिंग सहित केलेला प्रहार. चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जाईल. 4 धावांकरता येतोय सुस्वागतम. चौकार, गुड शॉट. आसिफच्या बॅटमधून या वेळेला मात्र फटका आला. पंकज गोंधळे थोडेसे झुकले नव्हते आणि त्याचंच कारण पाहायला मिळालं. इथे प्रयत्न चांगले केले होते बॅकअप करणाऱ्या क्षेत्ररक्षकाने, परंतु शेवटच्या मोमेंटला चेंडू क्लिअर होतोय. रोपला मात्र यावेळेला बीट करून चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता पहिल्या चेंडूवर येतोय चौकार. मनीष वैती या ठिकाणी आम्हाला दर्शवत आहेत. चांगला लेखाजोग आतापर्यंत रोहन नाईक आणि मनीष वैते यांच्या माध्यमातून. ऑन साईडला खेळला गेला, गॅप मध्ये आहे. काय पॉवरफुल फटका आसिफच्या बॅटमधून. सेकंड बाउंड्रीज, मॅग्निफिसंट शॉट. दिस इज अ ब्युटिफुल टायमिंग. फटका होता, नजाकत भरा शॉट पाहायला मिळाला. आसिफचा फटका पण पाहतात गॅप मध्ये खेळला गेला आणि पॉवरफुल फटका. पहिल्याच पॉवर प्ले मध्ये 2 चेंडूवर धावसंख्या जाऊन पोचते 8 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिल्या षटकातील 2 चेंडू हाताळले गेलेत आतापर्यंत. गोलंदाज चेतन आपल्या गोलंदाजी मार्कवर. अप्रतिम डिलिव्हरी, सुपर लेंथ लाईन सहित मात्र यावेळेला आसिफला मेल 1 धाव आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. 9 या धावसंख्येवर 9 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. बंटी या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालंय टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये. वसीम एका साईडला आपण पाहत आहेत. 9 धावा फलकावर, 9 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. ऑन साईडला बॅकलिपचा उपयोग केला. एक धमाकेदार फटका पाहायला मिळतोय आउट ऑफ द पार्क. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी आलेला हा मैत्री चषक षटकार. सुपर टायमिंग फटका होता. यावेळेला आपण पाहतायत जागेवरून खेळला गेला. बॅकलिपचा उपयोग केला. फ्रंट फूट बॅक फूट ओळखलं होतं. पॉवर जनरेट केली. बॉटम हँडचा उपयोग केला. टायमिंग बेमिसाल आणि सरळ चेंडूला पाठवलं. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी षटकार. संघाची धावसंख्या 15 वर जाऊन पोहोचले गेले विदाऊट लॉस आपण पाहतायत. खूप चांगली फलंदाजी. एका साईडला बंटी आणि वसीम धुव्वेदार फलंदाजी करतायत. जागा बनवली, रुंदीला यावेळेला इन्फ्लेट क्लिअर करत चौकारासाठी चेंडू निघून जातोय. षटकारानंतर आलेला चौकार आणि अप्रतिम फलंदाजीचा नजारा पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं वसीम आणि बंटी अफलातून कामगिरी करताना पाहायला मिळतात. इथून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 19 धावा. चेतनच्या या पहिल्या षटकामध्ये आक्रमकता सिद्ध करताना पाहायला मिळतात. 19-19. आसिफ अर्थातच बंटी अँड वसीम जबरदस्त सुरुवात केली पहिल्या पॉवर प्ले मध्ये. पॉवरफुल फलंदाजी व्हायला हवी आणि त्याच अनुषंगाने मात्र या ठिकाणी फलंदाजी केली जाते, बहरली जाते. ऑफ साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला ड्राईव्ह खेळला जातोय. क्षेत्ररक्षक पुढे येईल, तत्पूर्वी चेंडूला फील्ड करेल. षटक या ठिकाणी कंप्लीट. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते 20 रन्स 20 या धावसंख्येवर.
खूप चांगली रणनीती आखली गेली. पहिलं षटक पॉवर प्लेचं आणि दोन्ही फलंदाजाच्या बॅटरच्या नावावर जाईल हे पहिलं षटक. जॉली बॉईज मुंब्रा आपण पाहत आहेत. भरपूर वर्षांचा दांडगा अनुभव, एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर असलेला हा संघ आपण पाहत आहेत. अनुभवाने समृद्ध असलेला संघ. तर एका साईडला संघ आपण पाहत आहेत एक ठाणे जिल्ह्यातील नामवंत संघ पाहायला मिळतो, अर्थातच मौलिक 11 वाघवेळ. चला घाई करा, वेळेच्या बाबतीत सातत्याने मात्र या ठिकाणी लक्ष द्या. 4 मिनिटात पहिले षटक कंप्लीट झालंय. 4 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्यानंतर एक स्टार्ट अगदीच चांगली मिळाले. नेत्रदीपक स्टार आपल्या बॅटमधून खूप चांगल्या प्रकारचे सुरेख फटके पाहायला मिळाले. सौंदर्यपूर्ण फटक्यांची निवड केली. षटकार चौकारांमध्ये मात्र चेंडू तब्दील केले आणि इथे मात्र फलंदाजी करत असताना पहिले षटक अप्रतिम म्हणता येणार नाही, परंतु फलंदाजी अप्रतिम पाहायला मिळाली. षटक क्रमांक दुसरं घेऊन येईल गोलंदाजी मार्कवर मिस्टर तनय. दुसरं षटक आणि पहिला चेंडू घेऊन येईल गोलंदाज तनय. आपल्या गोलंदाजी मार्कवर येतोय तर सामना करेल यावेळेला वसीम. एका साईडला अप्रतिम बंटीने मात्र क्लास स्टार्ट करून दिली. आतापर्यंत खेळपट्टीवर आहे. चला घाई करा, स्पीडअप करा जरा गेम. ऑन साईडला खेळला गेलाय. फटका तर चांगला यावेळेला म्हणता येईल, परंतु तेवढंच उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण एकाच ॲक्शनमध्ये अटेम्प्ट करत मात्र चेंडूला फील्ड केलंय. तिथून पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी आपण पाहताय थोडासा कुठेतरी लहानपणीचा खेळ आठवला आबाधुबीचा. आणि इथे जर पाहता पाहता या ठिकाणी आपण पाहत आहेत पंच दर्शवत आहेत की रेफर केलं गेलं. डिसिजन पेंडिंग आहे नॉन स्ट्राईक एंडला. नॉट आउट. ऑलरेडी मात्र बॅट स्लाइड केली होती, त्याचा मात्र या ठिकाणी जरूर फायदा मिळाला. एक फलंदाज बॅट हवेत यावेळेला हातात घेऊन धावतात, परंतु बॅट स्लाइड करत नाहीत आणि त्याचं मात्र तुम्हाला भुगतान सोसावं लागतं. धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोचते 22 रन्स. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत. एक चेंडूचा खेळ झालाय दुसऱ्या षटकातील. खूप चांगली स्ट्रॅटेजी आतापर्यंत आखली गेले. गुड डिलिव्हरी, सुपर लेंथ लाईन. व्हाईट यॉर्करने मात्र यावेळेला चेंडू निघून जातोय. बॅटचं एज घेत चेंडू निघून जाईल शॉर्ट थर्डमॅनला. तर सिंगल आणि सिंगलच्या सहाय्याने धावांची गती फलकावर 23च्या घरामध्ये पोहोचले गेले. चेंडू फेकून झाले ते 2. षटक क्रमांक दुसरं आणि दुसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ झालाय. साई श्रद्धा ग्रुप घोडबंदर आयोजित मैत्री चषक 2023 अफलातून ऑर्गनायझेशन या स्पर्धेच्या माध्यमातून. ऑन साईडला सुरेख पद्धतीने फक्त दिशा दिली. शक्तीपेक्षा युक्तिश्रेष्ठ शफल होऊन खेळला. बंटीच्या बॅटमधून येतो एक अप्रतिम चौकार. फटका होता यावेळेला आपण पाहू शकला. तर आसिफ त्या ठिकाणी आपण पाहत आहेत फक्त चेंडूला दिशा दिली. द स्काय सूर्यकुमार यादव कॉपीबुक स्टाईल मध्ये. आज पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सला नाराज केलं ते मात्र सूर्यकुमार यादवने. डकवर बाद झाला. मॅच विन होत असताना शेवटच्या टप्प्यापर्यंत आपण पाहिलं तर खूप चांगला सामना रंगला. 27 धावा. ऑफसाईडला हलक्याशा हाताने 2 धावांचा कॉल डेफिनेटली असेल, कारण क्षेत्ररक्षक पुढे येत आहेत. तत्पूर्वी फेकी करेपर्यंत पंकज गोंधळे त्या ठिकाणी पाहायला मिळाले आणि फेकीपर्यंत 2 धावा कंप्लीट. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. 29 धावा 29. यावेळेला पाहिलं नाळला हा चेंडू मात्र जरूर प्ले करण्याचा प्रयत्न केला नाही आणि त्याचंच कारण या ठिकाणी पंचांनी पाहिलं की हा खूपच आउटसाइड द ऑफ स्टंप होता चेंडू आणि डेफिनेटली या ठिकाणी एक्स्ट्रा धावसंख्येत भर होते आणि संघाची धावसंख्या जाऊन पोचते फलकावर. ते 30 या धावसंख्येवर 30 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. गोलंदाज तनय आपल्या गोलंदाजी मार्कवर.
थोडासा अडथळा निर्माण होतोय, पावलांमध्ये बिघाड होतोय, रणप थोडंसं चुकतोय इथे. मात्र फलंदाज आसिफ बंटी अँड वसीम ही सलामीची जोडी आतापर्यंत अप्रतिम दर्जेदार खेळ त्यांनी स्वीकारलाय खेळपट्टीवर. एक ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता, पंच मात्र या ठिकाणी वळतायत आणि यस डेफिनेटली वाईटचा इशारा करतायत. वाईट +1 अशा 2 धावा मिळतील आणि धावसंख्या 32च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली प्रथम फलंदाजी करताना. आतापर्यंत जॉली बॉईज मुंब्रा या संघाची स्थिती. कारण जमेची बाजू काय आहे तर विदाऊट लॉस आतापर्यंत कोणताही फलंदाज बाद झालेला नाहीये, बॅटर कोणताही बाद झालेला नाहीये. ही जमेची बाजू पाहायला मिळते कारण एक मोठी फळी आहे तर एका साईडला गोलंदाजी मार्कवरती नाही. यावेळेला पाहिला जागा बनवून खेळण्याचा जरूर प्रयत्न केला एक्स्ट्रा कव्हरला. पंकज कोणतीही चुकी करणार नाहीये. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद. या ठिकाणी फलंदाजाला परतावं लागेल. मिस्टर वसीम बॅक टू द डगआउट. धावसंख्या 32 रन्स, 32 धावा फलकावर पाहायला मिळतात. एक गडी बाद, 32 धावा, 1.5 खेळ झालाय आणि 32 धावा फलकावर पाहायला मिळतात. नवीन फलंदाज न्यू बॅटर ऑन द क्रीज. कल्पेश चेंडूची चाचपणी करतोय की चेंडू ट्रॅव्हल होतील की नाही, कारण आता मध्यरात्रीची वेळ पाहायला मिळते. 2:23 झालेत आणि अशा वेळेला मात्र डिफॅक्टरचा कुठेतरी मात्र इफेक्ट आपल्याला पाहायला मिळतो. काही फलंदाज चतुर असतात, सिंगल डबलला जास्तीत जास्त महत्त्व देतात, तर काही फलंदाज मात्र आपण पाहिलं तर पॉवर जनरेट करत टायमिंगच्या बरोबर खेळतात. हे तुमच्याकडे गुणवैशिष्ट्य असली पाहिजेत या क्रिकेटच्या माध्यमातून. धावसंख्या 32 वर एक गड्याच्या मोबदल्यामध्ये गोलंदाज सज्ज होतोय तर नाही. ऑफ साईडला बॅटचं फेस ओपन करत थोडंसं प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा मनसुबा बनवला होता. गॅप शोधण्यामध्ये जरूर गेला होता परंतु गॅप काही मिळाला नाही आणि तिथे 38 सर्कलमध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ झाला. 2 षटकांमध्ये धावसंख्या स्कोर कार्डवर 16.50च्या सरासरीने 33 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. एका साईड 5 चेंडूमध्ये 15 धावा बंटीच्या बॅटमधून आलेत. म्हणजेच यावेळेला 300च्या स्ट्राईक रेटने खेळी करतोय तो बंटी हा फलंदाज. चला, नो मीटिंग नो टाइम, प्लीज डोंट वेस्ट द टाइम. तिसरं षटक हाताळण्यासाठी लगेच गोलंदाजी मार्कवर यायचंय. टायमर सेट केल्यानंतर 2 षटकं किती मिनिटात यावेळेला आपण पाहतायत हाताळली. ॲक्युरेट 11 मिनिटं आतापर्यंत हाताळली गेलेत. अजून 2 षटकं आहेत आणि लगेच लवकरात लवकर आपण ती हाताळली गेली पाहिजे, त्याची दखल घ्या. कारण संयोजन समिती पूर्णपणे स्ट्रिक्टली आणि रूल्स अँड रेग्युलेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. षटक क्रमांक 3 घेऊन येईल. गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर. मनोज 2 षटकं. धावसंख्या मात्र खूप चांगल्या पद्धतीने पाहिली जाते. 33 धावा 16.50ची सरासरी, 33 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. स्विचचा फटका, रिव्हर्स स्वीप, ग्रीप बदलली. त्यावेळेला मात्र पहिलं स्थान मांडून उभा होता की या चेंडूवर मात्र चांगला स्ट्रोक यायलाच हवा. आणि इथे जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 37 धावा. चेंडूला यावेळेला पिच झाल्यानंतर थोडीशी ग्रीप बदलत. यस, लिबॉन त्या ठिकाणी मात्र चेंडूची व्यवस्था करत असताना पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 37 धावा.
जॉली बॉईज मुंब्रा संघ एक नामवंत संघ तर एका साईडला वाघबीळ मौलिक 11 या नावाने आज खेळताना पाहायला मिळतोय. दोन्ही संघ बलाढ्य आहेत, दोन्ही संघ तुल्यबळ आहेत, दोन्ही संघांमध्ये तेवढीच फाईट करण्याची क्षमता असलेले संघ पाहायला मिळतात. शेवटच्या चेंडू पडेपर्यंत मात्र यावेळेला चांगलं क्रिकेट खेळण्याची क्षमता असलेला संघ म्हणजेच आपण पाहतायत वाघबीळ, तर एका साईडला आपण पाहू शकतायत मुंब्रा. गुड डिलिव्हरी, सुपर लेंथ लाईन. या वेळेला मात्र आपण पाहू शकाल स्ट्रेट ड्राईव्ह करण्याचा मनसुबा होता. इथे मात्र चेंडू बराच मात्र विदिन सेकंदामध्ये चेंडू हवेत होता आणि काय कॅरी केला या वेळेला झेल. सुपर आपण रिप्ले मध्ये पाहू शकतायत. राऊंड द विकेटने आला आणि तेवढ्याच विदिन सेकंदामध्ये 2 हाताने मात्र चेंडू कॅरी केला. म्हणजेच काय नजर होती मनोज यांची. गुड बॉलिंग, गुड फिल्डिंग आणि संघाची धावसंख्या स्थिरावली गेली. धावसंख्या जाऊन पोहोचते 37. चेंडू फेकून झालेत. मनीष यावेळेला दर्शवतात की 2 चेंडूचा खेळ झालाय. धावा. फलंदाज बाद होण्याचा क्रम जर आपण पाहिला तर यावेळेला 2 फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतले गेलेत. षटक क्रमांक आपण पाहू शकाल 3रा आहे. 3ऱ्या षटकातील 3रा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होईल. इस्तियाक मात्र नवीन फलंदाजी बॅटर आपण पाहतात. इस्तियाक बॅटर ॲट नंबर 4. थोडीशी घाई करा जरा प्लीज वाघबीळ टीम. फलंदाज इस्तियाक यावेळेला तयार होतोय. आतापर्यंत खूप चांगली फलंदाजी बंटी यांच्या बॅटमधून येत आहेत. 5 चेंडूमध्ये 15 धावा. चला घाई करा प्लीज, खूप वेळ दवडला जातोय. ऑन साईडला जरूर खेळला गेलाय. क्षेत्ररक्षकता झेल खाली आणि इथे मात्र झेल सुटतोय आणि तत्पूर्वी डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पुढे येईल, फेकी करेल. 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. या दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 39च्या घरामध्ये. 39 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. इथून जर आपण पाहिलं तर चेंडू फेकून झालेत. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झाला. 3ऱ्या षटकातील चांगली रणनीती आखली गेली आतापर्यंत फलंदाजी करणारा संघ जॉली बॉईज मुंब्रा. यावेळेला पाहिलं न्यायालय चेंडू सोडून दिलं. तत्पूर्वी सिंगल तर मिळाले आणि या ठिकाणी पंच लेट टू लेट बट ॲप टू डिसिजन देत असताना मिस्टर हेमंत शेट्टी त्या ठिकाणी पाहायला मिळतात. खूप बाहेर होता आणि त्याचंच कारण या ठिकाणी 1+1 2 धावा मिळाल्या. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 41. या धावसंख्येवर 41 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. प्रथम फलंदाजी करताना जॉली बॉईज मुंब्रा आणि त्याच्या अगेन्स्ट आपण पाहत आहेत मौलिक 11 वाघबीळ. अतिशय सुंदर ही स्पर्धा आपण पाहत आहे. जे श्रोते अजूनपर्यंत मात्र या मॅचचा आनंद घेतात त्या सर्वांचं मनपूर्वक आम्ही सहर्ष स्वागत करतोय संयोजन समितीच्या वतीने. कारण ही स्पर्धा आहे मानाची, सन्मानाची, अभिमानाची स्पर्धा म्हणून जी ओळखली जाते. ऑन साईडला खेळला गेला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणि पाहता पाहता त्या ठिकाणी धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. त्या तिहेरीने आपण पाहताय दुहेरीने 2 धावा येतात आणि दुहेरीने धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. मनीष आम्हाला दर्शवतात की 43 धावा 43 रन्स. चेंडू फेकून झालेत. मनीष आम्हाला दर्शवतात की 4 चेंडूंचा खेळ झालाय. खूप चांगला क्रिकेट मैदानामध्ये सुरू आहे. 55+ करण्याचा एक जरूर माणूस असेल ते फलंदाजाच्या बॅटमधून. आतापर्यंत धावा येत आहेत, खोऱ्याने वाहत आहेत धावा. ऑन साईडला मिस्टामिक स्ट्रोक जरूर होता. एक मोठा प्रहार करण्याचा मनसुबा बनवला होता, तिथे खराब क्षेत्ररक्षण या वेळेला पाहायला मिळतं आणि सरळ चेंडू निघून जाईल. चुकीला माफी नाही. येतोय नशिबाचा चौकार 4. या चौकाराने धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 47.
47 या धावसंख्येवर म्हणतात ना, न हरता न थकता न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशिबाला सुद्धा हरावं लागतं, कधी कधी नशिबाला सुद्धा झुकावं लागतं आणि तेच अगदी योग्य यावेळेला पाहायला मिळतात. फलंदाज बॅटर मात्र धावा काढतायत, परंतु या ठिकाणी आपण पाहू शकता थोडंफार कुठेतरी नशीब साथ देताना आपण पाहायला मिळतात ते फलंदाज बॅटरला. तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल. पुन्हा एकदा मनोज. अप्रतिम फटका तर खूप चांगला होता, परंतु क्षेत्ररक्षकाने मात्र थोडंसं वेट अँड वॉच केलं. इथून धावा नाही आहेत, मात्र एकच धावेवर राहावं लागेल. एकेरीने धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 48-48. हॅलो. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 48. 48 रन्स. 3 षटकांचा खेळ झाला. 48 धावा फलकावर. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय पंकज. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. खेळपट्टीवर चेंडू राहतोय, त्या ठिकाणी मस्तकाला डिरेक्ट जाऊन चेंडू आदळला पंटीच्या, परंतु तिथे मात्र सिंगल मिळते आणि सिंगलच्या सहाय्याने धावांची गती फलकावर 49-49. चौथ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ. धावसंख्या 49 वर. चला थोडीशी घाई करा जरा. वाघबीळ संघ प्रत्येक चेंडूवर मात्र टाइम स्पेंड होतोय. किती? फक्त 2 मिनिटे बाकी आहेत. पंकज गोंधळे यांना आम्ही पुन्हा एकदा सूचना करतोय, 2 मिनिटात मात्र हे षटक कंप्लीट झालंच पाहिजे, याची दखल घ्यायची. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला होता. पंचांकडे अपील केली, परंतु पंच मात्र यावेळेला सहमत नाही आहेत. त्या ठिकाणी डॉट बॉल येत असताना पाहायला मिळते. भरपूर वर्षांचा अनुभव आहे पंकज गोंधळे याच्या पाठीशी आणि ते गुणवत्तेचं गाठोडं हे सुद्धा देखील प्रत्येक चेंडूवर वेगवेगळं वेरायशन पाहायला मिळतं. या गोलंदाजांच्या द्वारे संघाची धावसंख्या स्थिरावली गेले. खेळायचं होतं ऑन साईडला, मात्र इथे चुकी केली ती क्षेत्ररक्षकाने. हवेमध्ये झेल जरूर होता, बराच वेळ चेंडू हवेत राहिला, तिथे थोडीशी नाराजी व्यक्त होत असताना पाहायला मिळते. पंकज गोंधळे यांच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 50 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. कम्स ऑफ 50 रन्स आणि संघाची धावसंख्या 50 वर जाऊन पोहोचले गेले. 3 चेंडूचा खेळ झालाय. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत. शेवटच्या डेथ ओव्हरमध्ये धावा येत नाहीयेत 3 चेंडूंमध्ये. अतिशय अचूक लेंथच्या लाईनवर भर देण्यामध्ये नेहमीच पंकज राहतो. कष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. उजव्या हाताने राऊंड द विकेटने मारा करण्यासाठी सज्ज होतोय. पाहिलं बॅटचा फेस ओपन केला. खूप चांगला कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. क्लास, क्वालिटी, स्टँडर्ड यावेळेला दर्शवत असताना येतोय संघर्षाचा चौकार. चार चेंडूच्या समाप्तीनंतर 54 धावा. आपण पाहताय साई श्रद्धा ग्रुप घोडबंदर आयोजित मैत्री चषक 2023 डे 1 आणि उद्याच्या दिवसात आपण पाहणार आहोत. खूप चांगले सामने असतील उद्याच्या दिवसात सुद्धा.
ऑन साईडला निर्णायक क्षणाला निर्णायक आलेला षटकार. काय षटकार यावेळेला पाहायला मिळतो, काय टायमिंग होतं प्रॉपरली आणि सरळ चेंडूला मात्र भिरकावून दिलं गेलं डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. 6 धावा आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 60 या धावसंख्येवर. म्हणजे ज्या धाव्यांची अपेक्षा होती जॉली बॉईज मुंब्रा संघाला त्या धावा येताना पाहायला मिळतात. एक सॅटिस्फाईड स्कोर यावेळेला आतापर्यंत पाहायला मिळतो. 60 लॉस ऑफ 2 विकेट. शेवटचा बॉल घेऊन येईल पुन्हा एकदा गोलंदाज. ऑन साईडला शफल होऊन करण्याचा मनसुबा बडवला. क्षेत्ररक्षक जीवाची आकांक्षा करतोय परंतु तिथे झेल धरतीला दान. मनोज मात्र पुढे सरसावले गेले होते. 2 धावा तर कंप्लीट होत आहेत. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न परंतु या ठिकाणी आपण पाहत आहेत संघाची धावसंख्या एकंदरीत पाहायला मिळते जाऊन पोहोचते 62 धावा 62 रन्स आणि 63 धावांचं आव्हान हे समोर ठेवलं गेलंय. टार्गेट असेल ते 63 धावांचं 4 षटकारमध्ये. अतिशय ही सुंदर स्पर्धा साई श्रद्धा ग्रुप घोडबंदर आयोजित मैत्री चषक 2023 खास करून संयोजन समितीचा मी धन्यवाद व्यक्त करेन. स्पेशली थँक्स मिस्टर मनीजी पाटील आमचे जवळचे मित्र साथी समालोचक आणि समालोचनाची संधी या स्पर्धेमध्ये एक दिवस त्यांनी दिली त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. मिलिंदजी म्हात्रे, अलंकार तरे, त्यानंतर विनोदजी म्हात्रे, अरुण भोईर असतील, त्याचप्रमाणे ही संपूर्ण टीमने जी मात्र या ठिकाणी समालोचनाची संधी प्राप्त करून दिली त्याबद्दल पुन्हा एकदा या संयोजन समिती साई श्रद्धा ग्रुपचं मी धन्यवाद व्यक्त करतो. आणि माझ्या वाणीला मी इथेच मात्र थांबतो, माझ्या वाणीला विश्रांती देतो आणि आपल्या समवेत पुन्हा एकदा मात्र कैलासजी पाटील सर असतील. या आपण त्यांचा आवाज ऐकूया आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। मनीष पाटील कुठे असतील संपर्क साधायचा आहे. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। चार षटकामध्ये 63 धावा करायचे आहेत वाघबिलच्या संघाला. मुंब्रा वर्सेस वाघबिल हा सामना मित्रांनो बघतायत तुम्ही. 63 धावा पूर्ण केल्यात मुंब्राच्या संघाने. 64 धावा 4 षटकांमध्ये पूर्ण करायचे आहेत. वाघबिल संघ शेवटच्या टोकापर्यंत फलंदाजी आहे परंतु बघायचं आहे आज पंकज गोंधळे काय करतोय. त्याच्यानंतर बघितलं आपण अनेक फलंदाज देखील आहेत मी म्हणेन वाघबिलच्या संघाच्या माध्यमातून. जर बॅट तापते मी म्हणेन सुरुवातीला तर नक्कीच वाघबिलचा संघ पुढे येईल काय शंका नाही आहे. बेस्ट ऑफ लक फॉर बोथ द टीम्स हिअर. सेकंड लास्ट सामना आजच्या दिवसातील हा पाहायला मिळतोय मित्रांनो. कारण बघितलं आपण 11 तारखेपासून या स्पर्धेला सुरुवात झाली आणि आज बघितलं 12 तारखेचा दिवस उजाडलाय कारण 12 वाजून गेलेले आहेत लक्षात ठेवा. तर नक्कीच एक दर्जेदार असं क्रिकेट कारण 12 जे संघ खेळले ना ते टॉप लेवलचे संघ आपल्याला पाहायला भेटले आजच्या या दिवसामध्ये. अँड दॅट वॉज अ ग्रेट क्रिकेट ऑन दिस ग्राउंड हिअर. पंकज गोंधळे आणि बाया पाटील ही जोडी विकेटवरती आपल्याला पाहायला मिळते. पंकज गोंधळे टेनिस क्रिकेटचा एक हिरा आपल्याला पाहायला मिळतोय वाघबिल गावाचा. आणि दुसऱ्या बाजूला बघितलं आपण बाया पाटील
तर भैया पाटील विलास पाटील यांचे चिरंजीव देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत विकेटवरती मित्रांनो. कमी वयामध्ये चांगली प्रगती बघितलं आपण भायाने केले. आपण बघितलं अनेक बघितलं मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार त्यांनी घेतलेत. आणि दुसऱ्या बाजूला बघितलं आपण पंकज गोंधळे सारखा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. वाघबिल संघ ज्या संघाने बघितलं ओपन संघाला देखील मोठे मोठे धक्के दिलेत मित्रांनो. आणि बघितलं आपण आपल्या आगरी कोळी समाजामध्ये बघितलं आपण तर एक उच्च स्थान त्यांनी प्राप्त केलेलं आहे. असा संघ ठाण्यापट्ट्यात म्हणजे वाघबिलचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आघाडीची जोडी मैदानावरती आहे. 64 धावांचा लांबचा पल्ला आहे. परंतु जर मोठे फटके आले ना तर लांबचा पल्ला आपण म्हणू शकत नाहीत, कारण ती क्षमता आहे पंकज गोंधळे. आणि त्याच्यानंतर बघितलं त्यांच्या सहकार्यांकडे बघायचंय. दोन्ही संघ तुल्यमानाचे संघ आहेत. एका बाजूने मुंब्राचा संघ पाहायला मिळतोय, दुसऱ्या बाजूने बघितलं आपण वाघबेल संघ पाहायला मिळतोय. या ठिकाणी काळ मंत्र देतो या ठिकाणी बघितलं आपण पंकज गोंधळे, कारण बाया बघितलं आपण डावकऱ्या हाताचा फलंदाज आहे आणि कशा पद्धतीने फायदा घ्यायचा आहे ते दर्शवलं जातं या ठिकाणी. प्रमोदजी यस दोन्ही संघांना विनंती करतो प्लीज थोडंसं फास्ट खेळायचं आहे. प्रमोद शेडगे आमचे जवळचे मित्र खरोखर आज या ठिकाणी दाखल झाले या मैत्री चषक 2023 साठी. त्यांचा मनपूर्वक मी आभार व्यक्त करतोय, कारण छान असं समालोचन आणि सुप्रीममध्ये देखील त्यांनी एक चांगलं समालोचन शब्द रचना केली आहे. असं एक व्यक्तिमत्व बघितलं आपण प्रमोदजी शेडगे, खरोखर त्यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, वळले होते मात्र बघितलं आपण चेंडू पाठीमागे निघून जातोय. जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता बाया पाटील यांच्या माध्यमातून. कमी वयामध्ये एक चांगलं क्रिकेट, लेदर क्रिकेटला बघितलं आपण बाया पाटील देखील खेळत असतात आणि तो अनुभव पाठीशी घेऊन या मैत्री चषक 2023 मध्ये खेळत असताना हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. काय करावं लागेल प्रत्येक षटकामध्ये बघितलं आपण जवळजवळ 16 ते 17 धावा उभाराव्या लागतील आणि ती क्षमता आहे बघितलं आपण पंकज गोंधळे यांच्याकडे. ती क्षमता आहे बघितलं आपण तर भाया यांच्याकडे. अजून मोठी फळी आहे मी म्हणेन. बघायचं आहे जर तरच्या गोष्टी क्रिकेटमध्ये. मात्र ज्या पद्धतीने बघितलं आंबेशर यांनी गोलंदाजी केली ना, पहिला चेंडू अप्रतिम हाताळलाय मी म्हणेन. स्ट्रेट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये 3 क्षेत्ररक्षक येत आहेत. इथे मात्र बघितलं आपण तर गडी बाद. बाया पाटील इज गॉन देअर. विकेट पडली जाते बाया पाटील यांची आणि पहिला आदरा बसतोय वाघबिलच्या संघाला. तर काय करायचा प्रयत्न केला, कदाचित मला वाटतं जो लॉंग ऑन लॉंग ऑफचा मधला गॅप आहे त्या गॅप चेंडू ढकलण्याचा प्रयत्न केला गेला होता. मात्र बघितलं चेंडू वर निघून गेला आणि त्या कारणाचं बाया यांची ती मोठी विकेट पडली जाते. नौका खेळाडू विकेटवरती पाहायला मिळतोय. केतन पाटील अजून एक हिरा बघितला, केतन पाटील सारखा हिरा आपल्याला पाहायला मिळतोय. एक शांत असं क्रिकेट पाहायला मिळतंय, कारण जवळजवळ बघितलं आपण 2:45 वाजत आलेले आहेत. लॉफ केलाय चेंडूला, क्षेत्रशी चेंडूच्या खाली येतोय, गडी बाद. लगातार दुसरा धक्का, दे धक्का क्रिकेट. पहिला गडी बाद झाला बायांच्या रूपाने आणि दुसरा गडी बाद होतोय फलंदाज केतन यांच्या रूपाने. पंकज यांना मात्र स्ट्राईक भेटत नाहीये. मात्र काय गोलंदाजी केले बघितलं आपण अमिषाने. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. थँक्स फॉर GTC लाईव्ह, थँक्स फॉर ऑल द अंपायर्स हिअर, थँक्स फॉर कमिटी मेंबर्स हिअर. आणि जे आयोजक आहेत प्रायोजक आहेत त्यांचं सुद्धा मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो. त्याचं कारण एक आहे, पहिला दिवस बघितलं तर सफलतेच्या रायकडे आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्या दिवसामध्ये फार मोठी मेहनत घेतलेली आहे. पहिला दिवस असतो फार महत्वाचा असतो, कारण पहिल्या दिवसामध्ये बघितलं आपण तर फार मोठं कष्ट घ्यावे लागतात पहिल्या दिवसामध्ये. त्याच्यानंतर अजूनही बघितलं आपण काही दिवस शिल्लक आहेत, फार मोठी मेहनत घ्यावी लागेल. मैत्री चषकासाठी प्रयत्न करावे लागतील. आणि नक्कीच बघितलं ज्या पद्धतीने मागच्या वर्षी 2022ला एक यशस्वी आयोजन बघितलं होतं तसंच आयोजनाची अपेक्षा यंदाच्या वर्षामध्ये देखील आहे मी म्हणेन. धावांची गती बघितलं आपण अजूनही 0वरती आपल्याला पाहायला मिळते. ऑन हॅट्रिक पाहायला मिळतोय गोलंदाज. फाईन खेळलाय चेंडूला.
एक धाव येते, स्ट्राईक रोटेट झाले, लेगबायच्या रूपाने धावसंख्येला आकार मिळते. ऑन द मार्क पाहायला मिळतोय वाघबील, ऑन द मार्क पाहायला मिळतोय. बघितलं आपण वाघबील ठाण्याचा संघ. स्ट्राईकला आलाय पंकज गोंधळे. ज्याच्यामध्ये ती क्षमता आहे, ज्याच्यामध्ये जी कुवत आहे, मी ते करू शकतो, नक्कीच ते शब्द आहेत पंकज गोंधळे यांच्याकडे. ऑन साइडला सिंगल आले, धावसंख्या पुढे सरकली जाते 2 या धावसंख्येवरती. 2 इज द स्कोर फॉर लॉस ऑफ 2 विकेट हियर. द फर्स्ट विकेट वॉज फॉलोन अप बाया अँड देन आफ्टर इट वॉज केतन. पंकज, त्याच्यानंतर बघितलं आपण रोमित जोडी विकेट पाहायला मिळते. सिंगल येते, सिंगलच्या पद्धतीने धावांची गती पुढे सरकली जाते. बघितलं आपण 3 या धावसंख्येवरती. 3 इज द स्कोर हियर. बऱ्याचशा नाईटच्या स्पर्धा आपण बघितल्या, मग तो जुचंद्रचा पट्टा असू दे, कासारवडलीचा पट्टा असू दे, ठाण्याचा पट्टा असू दे, आणि आज आपण या घोडबंदरच्या परिसरामध्ये ही नाईटची स्पर्धा बघतोय. तर षटक क्रमांक पहिलं संपलं गेलेलं आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3 पाहायला मिळते. पाठलाग करायचा आहे 64 धावांचा आणि पोहोचलाय वाघबीलचा संघ 3 या धावसंख्येवरती. 63 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि वाघबीलचा संघ पोहोचलाय बघितला आपण 3 या धावसंख्येवरती. अजूनही 60 धावेची गरज आहे. 60 धावा म्हटल्या की प्रत्येक षटकामध्ये 20 धावांची ती सरासरी वाढत चालली आहे वाघबीलच्या संघासाठी. दोन्ही संघ प्लीज घाई करायचे. चार मिनिटांमध्ये बघितलं षटक कंप्लीट झालंय. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडूला खेळले, चेंडू डीप मध्ये निघून जातोय. यावेळेस येतोय खणखणीत चौकार. हा पहिला चौकार वाघबीलच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. जावेद, ज्याने की बघितलं आपण पहिल्या मॅच मध्ये मॅचचा पुरस्कार घेतला होता, तो जावेद सारखा खेळाडू विकेटवरती पाहायला मिळतो. टेनिस क्रिकेटचा हिरा, ज्याच्या नावावरती बघितलं आपण 5 गडी होते. जे 12 चेंडू हाताळले होते, त्या 12 चेंडूमध्ये तब्बल 5 गडी त्याने बाद केले होते. तो जावेद सारखा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 7. Seven for loss of 2 wickets here. लॉफ केलं चेंडूला, गडी बाद. सात धावांवरती बघितलं आपण तर तिसरा मोहरा बाद होतोय वाघबीलच्या संघाचा. चेतन नौका खेळाडू
16 चेंडू 56 धावेची गरज आहे. दोन्ही संघांना विनंती करतोय, प्लीज सामना लवकर खेळवा. हुक करण्याचा प्रयत्न, वाईटचा इशारा होतोय. वाईटच्या रूपाने धावसंख्या पुढे सरकली जाते 8 या धावसंख्येवरती. आठ धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. डीप एक्स्ट्रा कव्हरकडे चेंडू निघून जातोय. धावसंख्या 9. 15-54 समीकरण. गुड कॅच. एक सुंदरसा झेल पाहायला मिळतोय. गडी बाद. तर पंकज गोंधळे एक मोठा खेळाडू बादून तंबूमध्ये परततोय. धावसंख्या थांबलेली आहे बघितलं आपण 9 या धावसंख्येवरती. यानंतरचा सामना जो विजेता संघ असेल वर्सेस वर्तकनगर. दैवत पाटील. टप्पा पडल्यानंतर लो राहणारा चेंडू आहे. धावसंख्या थांबलेल्या बघितला 9 या धावसंख्येवरती. 9 इज अ स्कोर हिअर. शेवटचा चेंडू शिल्लक आहे त्या दुसऱ्या षटकातील. एक धाव येते. एकेरी धावेने धावांची गती पुढे सरकली जाते बघितलं आपण 10 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक दुसरं संपलं जाते. धावसंख्या 10. 63 धावांचा पाठलाग करायचा आणि 10 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. आता मात्र थोडासा लांबचा पल्ला आहे कारण बघितलं आपण 12 चेंडू आणि बघितलं आपण 53 धावेची गरज. 12-53 समीकरण. ओ षटकार येतोय. 6 धावा. षटकार येतोय. षटकाराने धावसंख्या पुढे सरकली जाते बघितलं आपण 16 या धावसंख्येवरती.
धावसंख्या 16 आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी. तिसरं षटक मार्गस्थ आहे. डॉट वाईटचा इशारा येतोय आणि वाईटच्या रूपाने धावसंख्या पुढे सरकली जाते. बघितलं आपण 18 या धावसंख्येचे. मग मागच्या चेंडूवरती सिंगल आली होती आणि त्याच्यानंतर बघितलं आपण वाईट पाहायला मिळतोय. त्या कारणास्तव 18 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. 18. पल्ला फार लांबचा आहे कारण एक मोठा डोंगर उभा केला होता मुंब्राच्या संघाने. जवळजवळ 62 धावा उभारल्या होत्या. प्रयत्न बघितला आपण करत होता वाघबीळ संघ, मात्र एक षटकार आतापर्यंत फक्त पाहायला भेटलेला वाघबीळ संघाच्या माध्यमातून. इन द एअर इट कुड बी कॉट. बघायचंय क्षेत्ररक्षक लांब आहे. एकच धाव येते खात्यामध्ये. जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक होतोय. तिसऱ्या षटकातील आता मात्र शेवटचा चेंडू असणार आहे. यस, षटक क्रमांक तिसरं संपलं गेलं आहे या ठिकाणी अशी आम्हाला माहिती स्कोररच्या माध्यमातून येते. तिसरं षटक संपलं होते. शेवटचं षटक 6 चेंडू आणि अजूनही जवळ बघितलं आपण 44 धावेची गरज. थोडीशी औपचारिकता बाकी आहे या मॅच मधली. काही फॉर्मॅलिटीसाठी बघितलं आपण पूर्ण कराव्या लागतील. षटकार हे फटके अगोदर यायला हवे तुम्ही म्हणेन. परंतु वाघबील संघ एक असा संघ आहे जो शेवटपर्यंत हार कधीच मानत नाही, लक्षात ठेवा तुम्ही. धावांची गती पुढे सरकली जाते. 25 या धावसंख्येत 25. धावा येत आहेत. धावसंख्या 26 वरती 26. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू निघून जातो. धावांची गती पुढे सरकली जाते. 27 या धावसंख्येवरती फक्त 3 चेंडू शिल्लक आहेत. डॉट चेंडू संपला जातोय. हा षटकार षटकाराने धावसंख्या बघितला आपण 33 पाहायला मिळते. एक चेंडू आणि 30 धावेची गरज. सामना जिंकलाय
मुंब्र्याच्या संघाने. मात्र वाघबिल संघ तुम्ही इथे दाखल झालात, पहिला सामना तुम्ही जिंकला. नक्कीच या ठिकाणी एक चांगलं क्रिकेट दाखवलं, त्या कारणासह तुमचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. थँक्यू मेगा अँड कंपनी. चला मी मिलिंद म्हात्रे यांना विनंती करतो, या आपण प्रमोदजी शेडगे यांचा आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम पूर्ण करूया आणि मेनोदम्याचा पुरस्कार देखील आपण जाहीर करूया. आसिफ आपण या मेनोदम्याचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी. धन्यवाद मौलिक इंटरप्राइजेस वाकळण, सॉरी माफ करा वाघभीळ. बघा इतकं तर नक्कीच सांगावं असं वाटते की प्लीज सहभाग घेतल्यानंतर आपण स्पर्धेत सहभागी व्हा, जेणेकरून स्पर्धेला चार चांद लागेल. कारण वाकळण संघाचे कित्येक चाहत्यांनी आज आयोजकांना फोन केलं, आयोजकांना फोन करून त्रस्त करून टाकलं आणि वाकळण संघ काही कारणास्तव उपस्थित राहिला नाही. त्यामुळे आज निराशा झाली वाकळण संघाच्या समर्थकांची. असो, या ठिकाणी त्यांचं व्यस्त वेळापत्रक असल्यामुळे ते येऊ शकले नाही. तर मिलिंद म्हात्रे आपण या ठिकाणी व्यासपीठावर आपण प्रमोदजी शेडगे यांचा विशेष सन्मान करणार आहोत. चला टॉस आपण इकडेच क्लिअर करून घे. प्रवीण टॉस इकडे करून घ्या. या रवी या, महेश या. 3 ओव्हरची मॅच असेल. 3-3-3. मिलिंद म्हात्रे चला लवकर या, आपण प्रमोदजी शेडगे यांचा सन्मान करून घेऊया. विनोदजी म्हात्रे या, आपल्या शुभ हस्ते आपण प्रमोदजी शेडगे यांचा विशेष सन्मान करून घेऊया. ट्रॉफी गॅक या स्पर्धेत त्यांनी सहभाग नोंदवला. पालघर जिल्ह्यातील सर्वांना हवावासावाज आडणे गावातले सुपुत्र आणि आडणे गावांचं नाव महाराष्ट्राच्या पटलावर आणणारे उत्कृष्ट दर्जाचे समालोचक सन्माननीय प्रमोदजी शेडगे यांचा व्यासपीठावर विनोदजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करत आहोत. हा सन्मान ते स्वीकारतात. धन्यवाद आपल्या सेवेबद्दल, आम्ही तुमचे आभारी आहोत. धन्यवाद. मिलिंद म्हात्रे. मिलिंद म्हात्रे